नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सध्या महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रोव्हर्सीची भरमार चालू आहे. तर अशीच एक कॉन्ट्रोव्हर्सी बद्दल आपण या या ठिकाणी आज बोलणार आहोत. मित्रांनो, आपला महाराष्ट्रीयन मुलगा म्हणजे प्रणित मोरे एक हास्य विनोद कलाकार, कॉमेडियन हा बिग बॉसमध्ये देखील आला होता आणि मुळात याच्या शोमध्ये याचा शो तर तसा बघायला गेलं तर कॉमेडी आहे मित्रांनो, पण याचा शो थोडासा वल्गॅरिटीकडे जास्त जाणार आहे. तर लक्षात घ्या मित्रांनो, कॉमेडी एक वेगळी भाग झाला आणि वल्गॅरिटी एक वेगळा भाग झाला. कारण आता आपली सध्याची यूथ आता ही ओपन माइंडेड आहे आणि ओपन माइंडेड याचा अर्थ असा नाही की तुम्ही सर्वच काही खोलून ठेवा. याचा अर्थ असा मुळात कधीच नसतो. आपल्याला ओपन माइंडेड विथ आपली संस्कृती जपणे हा एक भाग आहे. प्रणित मोरेच्या शोमध्ये अतिशय घाणेरड्या प्रकारे लोक त्या ठिकाणी जे मजाक असतात ते कमेंट पास करतात. आता रिसेंटली त्याच्या शोमध्ये एक व्यक्ती आला. त्याचं म्हणणं असं होतं त्या भावाचं, की ते ₹370 मी माझ्या गर्लफ्रेंडला म्हणजे एखाद्या स्ट्रेंजर मुलीला समजा ₹370 ची बिर्याणी खाऊ घातली. तर बदल्यामध्ये मी तिच्या वसूल करण्याचा पण मी माझा अधिकार ठेवतो. तर हे कितपत योग्य आहे मित्रांनो? आणि तसेच आपले एक डॉक्टर महिला आहे, तर तिचं म्हणणं असं होतं, की मी माझ्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या ज्या बॉडी डोनेशन म्हणजे बॉडी डोनेट करतात बरेच लोकं, की ते मेडिकल कॉलेजसाठी असेल किंवा त्याचं रिसर्चसाठी असेल. पण त्या महिलेचं म्हणणं असं होतं, की मी प्रत्येक बॉडींचे जे अडल्ट बॉडी असतात, मेल बॉडी स्पेशली मी सर्वांचे पार्ट पार्ट चेक करते म्हटलं. म्हणजे याचा अर्थ तरी काय? म्हणजे मित्रांनो, या शोमध्ये वल्गॅरिटी इतकी आहे, की हे सर्व कमेंट पास करत असताना त्याच्यामधील म्हणजे ऑडियन्समधील जे लोकं होती, ही एंटरटेनमेंट होऊन जास्त पद्धतीने हसत होती. हे जास्त वल्गॅरिटी आहे. तर मित्रांनो, प्रणित मोरेला या ठिकाणी थोडीशी काय होईना लाज वाटली पाहिजे, की त्याने आपण एक महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आहोत. आपली आपली संस्कृती काय म्हणते, आपले संस्कार काय म्हणतात, आपल्या संस्कार आणि संस्कृतीला जपून या कार्यक्रमाचा या ठिकाणी निषेध केला पाहिजे. कारण हा कार्यक्रम हा यूथला एक चुकीची दिशा देणारा ठरणार आहे. कारण अशाच प्रकारे चालू राहिलं तर भविष्यात आपले यूथ हे यांना फारशी भावना असणार नाही. तर त्यामुळे हा कार्यक्रम मला कमेंट्समध्ये कळवा मित्रांनो, हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटतो आणि जी वल्गॅरिटी या शोमध्ये दाखवली जाते ती कितपत योग्य आहे?